साईराम. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. मी गणेश आठवे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आता लगभग रामनवमी जवळच आली आहे आणि मुंबईतल्या साई पालख्या आजपासून सुरुवात झालेल्या आहेत. म्हणजे शिर्डीसाठी साई पालखी जाण्यासाठी सुरुवात झाली आहे. तर आज पहिली पालखी आहे, तर साई लीला मानाची पालख्या त्या आजपासून सुरुवात होणार आहे. तर आज साई पालखी थोड्याच वेळात आपल्याला तेजुगा मेन्शन लालबाग इथून थोड्याच वेळात प्रस्थान होताना शिर्डी ठिकाणी प्रस्थान होताना दिसेलच. तर तुम्ही पालखीचा जो काय माहोल असतो तो तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर तुम्ही सोबतच राहा आणि हा पालखीचा नक्की माहोल बघा, काय एन्जॉय करा. आणि खरं आता तुम्हाला दिसेल, आता मी जातो लोकेशनला. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. चला आता आपण लोकेशनवर जाऊया. ओम साईराम, गणपती बाप्पा मोरया. समोर ट्रक बिक रेडी आहे आणि पाठी साईलीलाचा ट्रक आहे आणि पाठी रथ आहे साईलीलाचा. थोड्या वेळात साईलीलाची पालखी निघेल इकडनं. अरविंद सावंत यांचं सुद्धा त्यांनी तर सेक्रेटरी
संघाचे सल्लागार आदिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की साई बाबा की साई बाबा की
मित्रांनो आता पालखी निघालेली आहे आणि आपला मित्र भेटला लवेश. साईराम आणि लवेश पण चाललेला आहे शिर्डीला पालखीत. तर लवेश खूप खूप शुभेच्छा. सांभाळून जा आणि प्रसाद घेऊन ये नक्की आम्हाला. आणि आता गर्दी भरपूर गर्दी आहे कारण की गर्दीमध्ये शूटच काढायला भेटला नाही. इतकी गर्दी आहे ना. आता पालखी जवळ आली पटकन आता दर्शन घेऊया अजून एक. काय बोलतो बाकी काय नाही. ओम साईराम. अरे एकच लीला, अरे एकच लीला. सर्व साई भक्तांचे हार्दिक 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 स्वागत. श्री साई वर्तेश्वर मंडळ ट्रस्ट व साई वर्तेश्वर गोविंदा पथकाच्या वतीने सर्व साई भक्तांचे व साई लीला मंडळाचे हार्दिक हार्दिक स्वागत. सालाबादप्रमाणे यंदाही साई लीला मंडळ लालबाग ते शिर्डी पदयात्रा सोहळ्याचे हार्दिक 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 स्वागत.
चल भाई लवेश, चल साईराम सांभाळून जा. आता इथूनच आपण लवेशला साईराम बोलतोय आणि लवेश आता इथून पुढं प्रवास करेल 9 दिवसाचा रामनवमीपर्यंत. काय बोलतो लवेश? काय नाही, जसं आमच्या चॅनलला सपोर्ट करताय तसा गणेशदादाच्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गणेशदादाच्या चॅनलला. धन्यवाद धन्यवाद. ओम साईराम. 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 सो मित्रांनो, आता आपल्याला भेटलेला आहे प्रतीक, जो आता जस्ट काल का परवा उज्जैनवरून आलेला आहे आणि आता परत तो साईलीलाच्या पालखीला चाललेला आहे. तुम्हाला माहितीच असेल करून प्रतीक, तुम्हाला चेहरा दाखवतो. ओम साईराम. काय बोलतो प्रतीक भावा? आता जस्ट उज्जैनवरून आला आणि लगेच साई आली. साईला बघा, हे भक्त म्हणजे बोलतात ना वेडा भक्त. साईंचं प्रेम असतं. हे आता तो चालत 9 दिवस शिर्डीला जाणार आहे. तर भावा काय बोलशील? बाकी काय नाही, एकदम सुखेसवा. जा, सांभाळून जा आणि मस्तपैकी ओम साईराम आणि साईबाबांना आमचा दर्शन दे. हो नक्की नक्की. चल नक्की चल. ओम साईराम. सो मित्रांनो, आता साई पालखी पुढे गेलेली आहे आपली आणि आता आपण आहेत परेलच्या थोडासा म्हणजे परेल वर्कशॉपच्या इथंच आहे. मी आता गेलेलो परेल ब्रिजच्या इथपर्यंत गेलेलो आणि तिथून पुन्हा एकदा मी मागे आलो आहे. सो आजचा साई पालखी सोहळा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. साई लीलाचा पालखी सोहळा होता. आजपासून मानाच्या पालख्या जे शिर्डीला प्रस्थान म्हणजे शिर्डीला रवाना झालेले आहेत. आजपासून पहिली पालखी जी शिर्डीला रवाना झाली साई लीला. तर उद्या पण साई सेवक आणि साईधाम पालखी ही निघणार आहे. साई सेवक दादरवरून निघणार आहे आणि साई धाम ही गिरगाववरून निघणार आहे. सो ही पण आपण अटेंड करूया. सो आजची पालखी सोहळा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भरपूर गर्दी होती, खरंच खूप मजा आली. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. बोलो ओम साईराम. गणपती बाप्पा मोरया.